राजधानी दिल्लीतून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलाय। प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनखड यांनी सांगितलं। राजीनामा देताना त्यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांचे आभारही मानले। ऑगस्ट 2028 पर्यंत धनखड यांचा कार्यकाळ होता, मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिलाय। दरम्यान प्रकृतीचं कारण त्यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये नमूद केलं असलं तर या तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामागे आणखी काही कारणं आहेत का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्तावाशी या राजीनाम्याचा संबंध आहे का, असाही संशय व्यक्त केला जातोय। विरोधी पक्षांचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी स्वीकारल्यामुळे सरकारची नाराजी त्यांनी ओढवून घेतल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे। या प्रकरणात सरकारची नाराजी वाढल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याची कुजबूज आहे। तर काल दिवसभर पडद्यावर आणि पडद्यामागे नेमक्या काय हालचाली झाल्या पाहूयात। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनखड राज्यसभेत सभापती स्थानी उपस्थित होते। सदनाची कारवाई वारंवार स्थगित होत असल्यामुळे धनखड खुर्चीवरून उठले। संध्याकाळी 4 वाजता धनखड पुन्हा सभापती स्थानावर परतले। न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील विरोधकांचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारल्याचं त्यांनी जाहीर केलं। काल सदनाच्या संपूर्ण कालावधीत धनखड आजारी दिसले नाहीत। काल दिवसभर पंतप्रधान देखील संसद भवन परिसरात उपस्थित होते। संध्याकाळी पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांची एक बैठक झाली। त्या बैठकीनंतर अमित शहा, राजनाथ सिंहांची मंत्र्यांसह आणखी एक बैठक झाली। दोन्ही बैठका न्यायमूर्ती वर्मांच्या महाभियोग प्रस्तावाबाबत असल्याची चर्चा आहे। या दोन्ही बैठका धनखड यांच्या संदर्भात होत्या का, असाही सवाल उपस्थित होतोय। तर दरम्यान जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसने सवाल उपस्थित केलेत। काल दुपारी 4:30 वाजताच्या बैठकीवरून काँग्रेसने हे सवाल उपस्थित केलेत। दुपारी 1 ते 4 दरम्यान नेमकं काय घडलं, असा सवाल हा काँग्रेसने उपस्थित केलाय। तर काल दुपारी 4:30 वाजता बीएसीच्या बैठकीला धनखड होते, पण 2 वरिष्ठ मंत्री का आले नाहीत, असा सवाल हा काँग्रेसने उपस्थित केलाय। दुपारी 1 ते 4 दरम्यान पडद्याआड नेमकं काय राजकारण घडलं? राजीनाम्यामागे खरंच तब्येतीचं कारण की आणखी काही? तर सरकारी नाराजीची शक्यता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही व्यक्त केली आहे। काल दुपारी 1 वाजल्यापासून दुपारी 4:30 वाजेपर्यंत नेमकं काय घडलं हे त्यांनी पोस्टवर सांगितलंय, पाहूयात। तर जयराम रमेश यांनी ही पोस्ट केलेली आहे। काल दुपारी 12:30 वाजता धनखड यांच्या अध्यक्षतेत राज्यसभा कार्य समितीची बैठक झाली। बैठकीला नड्डांसह संसदीय कार्यमंत्री रिजिजू देखील उपस्थित होते। संध्याकाळी 4:30 वाजता पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाला। संध्याकाळी 4:30 वाजता पुन्हा बैठकीसाठी सर्व जमले, मात्र खूप वाट पाहूनही नड्डा आणि रिजिजू आलेच नाहीत। दोन्ही मंत्री बैठकीला येणार नाहीत हे उपराष्ट्रपतींना कळवलंही नाही। उपराष्ट्रपतींना हे रुचलं नाही। बीएसीची बैठक त्यांनी आज 1 वाजता नियोजित केली। याचा अर्थ काल दुपारी 1 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत काहीतरी गंभीर घडलं।